तुम्हाला कल्पना आहे का, की एखादी स्त्री ही आईच्या गर्भातून नाही, तर अग्नीच्या ज्वाळातून जन्म घेते, तर तिला स्वतःबद्दल काय वाटत असेल? जिचा जन्म हा भविष्यवाणीवरती आधारित आहे आणि ती भविष्यवाणी ही युद्धाची आहे. यामुळे तिने आपलं पूर्ण बालपण हे या युद्धाच्या भविष्यवाणीच्या सावटाखाली घालवलं. तिला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल अनेक प्रश्न पडलेले आहेत. तिला स्वतःबद्दल काय वाटत असेल? जिला फायर बॉर्न प्रिन्सेस असं म्हटलं गेलं, ती द्रौपदी. आणि तिची कथा ही सामान्य स्त्रीची कथा ही नक्कीच नव्हती. तर तिच्याबद्दल चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी हिनं काय म्हटलंय हे माझ्या साहित्य या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बघूया. चला सुरू करूया. हस्तिनापूर जवळील पांचाल देशाचा राजा याने एक यज्ञ आखला, कारण त्याला त्या यज्ञामधून तेजस्वी असा पुत्र हवा होता. पण या यज्ञातून दोन मुलं जन्माला आली, एक मुलगा आणि एक मुलगी. या मुलाचं नाव होतं दृष्टद्युम्न आणि मुलीचं नाव होतं द्रौपदी. ही आईच्या गर्भातून नाही, तर यज्ञांच्या ज्वालातून जन्मली आणि म्हणून तिला म्हटलं जातं फायर बॉर्न प्रिन्सेस. तिची कथा ही सामान्य स्त्रीची कथा नाहीये. लहानपणापासूनच तिला आपल्या जन्माबद्दलचं कुतूहल होतं, म्हणून ती सतत तिला सांभाळणारी जी दाई होती तिला विचारायची स्वतःच्या लहानपणीची गोष्ट. ही गोष्ट तिला आनंद देऊन जायची आणि म्हणून कायम तिला ही गोष्ट ऐकायला सतत आवडायची. हळूहळू ती मोठी होत गेली. तिचा भाऊ दृष्टद्युम्न याच्याशी तिचे नाते हे अत्यंत चांगले होते. तिच्या मनात येणारे अनेक प्रश्न, तिच्या मनाला सतावणाऱ्या अनेक गोष्टी ती त्याच्याशी शेअर करायची आणि त्या दोघांचं नातं असं फुलत गेलेलं होतं. पण कायम तिच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण व्हायचा, तो म्हणजे मी या ठिकाणी का जन्माला आले? माझ्या जन्माचं अस्तित्व काय आहे? आणि हा सतत सतावणारा प्रश्न आणि त्याचं उत्तर शोधण्याची तिची धडपड, यामुळे द्रौपदीचं बालपण हे सामान्य नव्हतं. द पॅलेस ऑफ इल्युजन या पुस्तकात ती म्हणते, आय वॉज बॉर्न आउट ऑफ फायर, नॉट फ्रॉम मदर्स वोम. मे बी दॅट्स वाय आय फेल्ट रेस्टलेस, डिफरंट ऑलवेज. द्रौपदीचं बालपण हे कधीच सामान्य राजकन्येप्रमाणे नव्हतं. तिच्या मनामध्ये सतत एक उलथापालथ चालू होती. तिला लहानपणापासूनच स्वतःचं वेगळं असं अस्तित्व निर्माण करायचं होतं. पण ते अस्तित्व कुणाची राजकन्या म्हणून नाही, कुणाची पत्नी म्हणून नाही, कुणाची बहीण म्हणून नाही, तर तिला स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करायची होती. आणि यासाठी ती अनेक वेळा वेगवेगळ्या विचारांमध्ये गढून गेलेली असायची. लहानपणीच एका ऋषींनी तिच्याबद्दल एक भविष्यवाणी वर्तवली होती. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की हिच्यामुळे भविष्यामध्ये एक युद्ध घडेल, ही अनेक संकटांना सामोरी जाईल, पण इतिहासात मात्र ती अमर होईल. या भविष्यवाणीमुळे तिची अस्वस्थता अजूनच वाढते आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो की माझं अस्तित्व नक्की काय आहे आणि माझा जन्म नक्की कशासाठी झालेला आहे. अशा या द्रौपदीची कथा ही सामान्य स्त्रीची कथा नक्कीच नव्हती आणि म्हणूनच चित्रा बॅनर्जींना तिच्याबद्दल लहानपणापासूनच उत्सुकता वाटली आणि म्हणून त्यांनी तिच्या कॅरेक्टर बद्दल या कादंबरीमध्ये लिहिण्याचं ठरवलं. याच्या पुढच्या भागात आपण बघूया की द्रौपदीच्या या लहानपणानंतर पुढे हळूहळू तिच्या जीवनामध्ये नक्की काय होतं. धन्यवाद.